केलेला आहे। मी अजून करता पाहिजे चर्चा असेल, मी अजून शेका पक्षात आहे आणि माझा निर्णय जो आहे तो उद्या मी कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर काय कुठं काय करायचं तर उद्या ठरवू आणि तुम्हाला परत बोलून। बघा आजपर्यंत तो माझा निर्णय नाही, मी आज सुद्धा शेका पक्षात आहे। उद्या कार्यकर्ते जे काय ठरवतील, मी उद्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार। मी आजपर्यंत मीटिंग घेतली नाही कार्यकर्त्यांची, तर मी कसा सांगू? मी काय वैयक्तिक एकटा जाऊन ते तर काही होणार नाही। कुठल्याही पक्षात भाजप बोला, राष्ट्रवादी बोला किंवा तुमचा शिंदे गट बोला का महाविकास आघाडीतून मी बाहेर पडलेला आहे, तर मी आज काय तुम्हाला निर्णय देऊ शकत नाही। उद्या मी बघा कसं आहे, मी जेवढा बोलायचा तेवढा जवळजवळ 1.5 महिना बोलतो। त्या 1.5 महिन्यामध्ये मला उत्तर जर अपेक्षित आहे ते मिळत नसेल, मी सर्व नेत्यांशी चर्चा केली। असं काय नाही, आमची जी नेते मंडळी आहे आणि जनरल तिन्ही तालुक्याची 2 वेळ मीटिंग घेतली मी आणि माझा मुद्दा माझा म्हणणं मांडला। त्याच्यातून सुद्धा काय त्याच्यातून घेत नसतील बोल तर माझा तो दोष नाही ना। मी फक्त एवढंच सांगतो, ज्याने आपल्याला फसवले त्यांना आपण त्यांच्यातून बाहेर पडूया, याच्या पलीकडे काय नाही। सरचिटणीस सारखा एखादा मुख्यमंत्र्याला कसं फसवतो, आमच्या पक्षात ते मुख्यमंत्री आहे। कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं सांगा ना। अरे भाजपवाले काही बोलतील, उद्या आमचे काही बोलतील, कोणी तुम्हाला सांगितलं? मला इथं मीडिया समोर बोलताना मी काल लाजत झाला तर मी सांगितलं ओपन, उद्या तुम्हाला सांगितलं माझी मी कार्यकर्त्यांची बैठक घेऊ, मला काय जे उत्तर द्यायचं परत तुम्हाला बोलवणार आहे ना। उमेदवारी कुठून मी आता सांगतो, पनवेल मध्ये होता प्रीतम, उरण मध्ये गेला ना, 3.5 तालुक्याची जे मतदारसंघ आहे याची लांबी रुंदी 70 किलोमीटर आहे। एवढी लांबी रुंदी कुठंच नाही कुठल्या याच्यात। पनवेलचा घ्या, कुठल्या तालुक्याचा घ्या, तिथं काम केलं आम्ही, म्हणजे आम्ही हाडाचे कार्यकर्ते। निर्णय उद्या कार्यकर्ते देतील तो तुम्हाला नाही, अजून नाही। तुम्ही कसं काय सांगितलं ना मगाशी, मी जे आहे ती खंत सांगितली मगाशी, आमच्या जयंतभाई सारख्यानं एक केले। महाविकास आघाडीमध्ये नाही राहायचं मला सोबत सांगितलं मी। त्यांच्या मनातला तो प्रश्न आहे, जर माझ्या कार्यकर्त्याला त्यांना काय वाटत असेल ते काय माहिती।